मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांची सुंदर सुंदर मुलं हेरतात आणि त्यांचा पैसा पाहून त्यांच्या घरामध्ये घुसतात. माझी बायको कुणबी आहे, माझी सून मराठा आहे, या चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाचा संदर्भ घेऊन सरकारनं मराठा आणि ओबीसी वाद पेटविण्यासाठी पाळलेला हा नवनाथ वाघमारे नावाचा प्राणी बरळला. बरं, तो काही अजाणतेपणे किंवा त्याच्याकडनं काही चुकून हे विधान झालंय असं अजिबात नाही. तो जो लक्ष्मण हाके आहे ना, त्या लक्ष्मण हाकेनं जी काही अगोदर विधान केलेलं आहे त्या विधानाचा पुढचा भाग म्हणजे हा नवनाथ वाघमारेचं हे विधान घेता येत आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघेही महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी यांचा वाद सतत कसा पेटता राहील यासाठी प्रयत्नशील असलेली ही मंडळी आहे. आणि सरकारी आशीर्वाद असल्यानंतर आपण कोणत्याही पद्धतीनं काहीही करू शकतो, काहीही बोलू शकतो. याचं उदाहरण म्हणजे हे दोघे जण. हा जो लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यामध्ये त्यानं एक सभा घेतलेली होती पाठीमागे, आणि त्यानं सांगितलं होतं की आता मराठ्यांना ओबीसी मध्ये यायचंय ना, तर त्यांनी आपल्या मुली आता ओबीसींना द्याव्यात. ओबीसीतली जी काही सर्व गुण संपन्न अशी मुलं आहेत, आमच्याकडे 11 मुलं आहेत, तुम्ही त्यांना तुमच्या मुली द्या. म्हणजे त्यावेळी सुद्धा यावर जो गदारोळ उडाला त्यावेळी सुद्धा लक्ष्मण हाकेंनी मग शाहू महाराजांचं उदाहरण दिलं वगैरे आंतरजातीय विवाहाचं, पण ते सगळं लंगडं समर्थन होतं. त्यांना ज्या पद्धतीनं कोणत्याही जातीच्या धर्माच्या पेक्षाही ज्वलंत हिंसा होण्यासाठी कारण म्हणजे कुणाच्याही आया बहिणींच्या इज्जतीवरती हात घातला की तो समग्र समाज पेटून उठतो. आणि तेच गोष्ट या लक्ष्मण हाकेला आणि या नवनाथ वाघमारेला नक्की करायची आहे आणि सरकारी आशीर्वादानं करायची असं दिसतंय. नाहीतर त्यांनी अशी विधानं केल्यानंतर त्यांना सरकारनं समज दिली असती, त्यांना समजावून सांगितलं असतं की कायदा आणि सुव्यवस्था जर टिकवायची असेल तर तुम्हाला अशा पद्धतीची विधानं करता येणार नाहीत. पण सरकारला ते नको आहेच, देवेंद्र फडणवीसांना ते अपेक्षितच नाही आहे. जर मग लक्ष्मण हाके म्हणत होते की ओबीसींच्या मुलांना, सर्वगुण संपन्न मुलांना मराठ्यांच्या मुली द्या, तर किती धनगर समाजाच्या मुलीचे लग्न या लक्ष्मण हाकेनं आतापर्यंत माळी समाजातल्या सर्वगुण संपन्न अथवा सोनार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, अशा किती सर्वगुण संपन्न मुलीची, आपल्या जातीच्या मुलीची लग्न लावून दिली आहेत आणि त्यासाठी पुढाकार घेतलाय. अगोदर ओबीसीचा तरी एक जीव होईल यासाठी हे पाऊल त्यांनी नक्की उचलायला हवं होतं. म्हणजे स्वतः कोरडे पाषाण आणि लोकांसांगे ब्रह्मज्ञान अशातलाच हा भाग ना. बरं, आता हा जो नवनाथ वाघमारेच बरळलाय, तो सुद्धा कशासाठी बरळलाय? तो सुद्धा मराठा समाजातल्या अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत त्यांनी रस्त्यावर यावं, त्यांनी पेटून उठावं यासाठी त्यांचा हा प्रयत्न दिसतोय. ते प्रयत्न त्यांचा ओबीसी समाजाला जाग करण्यासाठी. म्हणून ते जर मराठा समाजातल्या माया बहिणींच्या इज्जतीला हात घालू पाहत असतील तर पहिल्यांदा ओबीसी समाजच या पाळीव प्राण्यांचे हात बाजूला केल्याशिवाय राहणार नाही बरं का. ज्या ओबीसी समाजासाठी म्हणून ते रस्त्यावर उतरून या पद्धतीची विधानं करतायत, नीच अधम वृत्तीनं त्या गोष्टी बोलतायत, या गोष्टी
कोणत्याही ओबीसी समाजाला, त्या ओबीसी समाजातल्या कोणत्याही जातीला अजिबात पटणारी नाही आहेत. म्हणून या लक्ष्मण हाकेला छगन भुजबळांची जागा आतापर्यंत घेता आली नाही. कारण ओबीसी समाजाला कळतं की याची पात्रता काय, याची लायकी काय. कारण तो म्हणाला होता की माळ्याकडून धनगराकडे जर ओबीसीचं नेतृत्व चाललंय म्हणून या छगन भुजबळांच्या पोटामध्ये दुखतंय, असं त्याचं विधान होतं. तो लक्ष्मण हाके आहे. आणि त्याच्याच पुढची आवृत्ती म्हणजे हा नवनाथ वाघमारे आहे. त्यांना अजिबात ओबीसी समाजाला जागा करायचं नाही, तर त्यांना मराठा रस्त्यावर उतरवायचं आहे आणि मराठा समाजाचं ध्रुवीकरण साधायचं आहे. आणि ते त्यांनी नक्की करून दाखवलंय असं म्हणता येईल. लक्ष्मण हाके असेल किंवा नवनाथ वाघमारे असतील, यांना नेमकं साध्य काय करायचं आहे. मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी म्हणून हे दोघे जण प्रयत्न करतायत का खरोखर यांना ओबीसींचं जे म्हणजे ओबीसी समाज त्याचं ध्रुवीकरण साधायचं आहे, त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण करायची आहे म्हणून ते या पद्धतीनं बोलतायत का. पण त्यांचा हा डाव त्यांनाच उलटा पडतोय का. म्हणजे हा नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे जे ओबीसीची काही मंडळी आहेत सरकारमधली आणि ज्यांचा DNA ओबीसी आहे, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे मराठ्यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये, आया बहिणीच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य करतात ते त्यांच्या आशीर्वादाशिवाय ते करू शकतात का. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागेल की हे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जे मराठा समाजाला हिंसक बनवण्यासाठीचा प्रयत्न करतायत, त्याची जबाबदारी ही या पाळीव प्राण्यांची नसेल तर ही सरकारची असणार आहे, देवेंद्र फडणवीसांची असणार आहे. याविषयी आपलं काय मत आहे. नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे जे काही पाळीव प्राणी बरळले, त्याच्या पाठीमागं नेमका हेतू काय आहे. ओबीसींना जागा करण्याचा आहे, ओबीसींचं ध्रुवीकरण साधून ऐक्य साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का मराठा समाजाला हिंसक बनवण्यासाठी, मराठा समाजाच्या लेकरांच्या हातामध्ये दगड आणि काठ्या याव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.